नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील 1 तासात. पुणे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर विरुद्ध वसंत मोरे अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आता आपण आलेलो आहोत पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये एका चहाच्या दुकानावरती आलेलो आहोत. या चहाच्या दुकानावरती चहा पिण्यासाठी आलेल्या नागरिकांना काय वाटतं, प्रचारामध्ये कोणते मुद्दे त्यांना प्रभावी ठरलेले आहेत, कोणता उमेदवार निवडून येईल असं वाटतं, याविषयीच आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. चला तर मग आधी आपण चहा घेऊया आणि नंतर चर्चेला सुरुवात करूया. दादा, तुम्ही पण इथंच आहात, तुम्ही पण प्रचार बघता. या भागामध्ये विशेषतः ज्या दिवशी मुरलीधर मोहोळ हे फॉर्म भरत होते तेव्हा खूप गर्दी झाल्याचंही दिसलं होतं. काय कोणाचं हवा वाटते इथं? हवा अशी कोणाचीच नाही. मुरली अण्णा पण तेवढेच जोरात आहेत आणि रवींद्र भाऊ धंगेकर तेही तेवढेच जोरात आहेत. दोघांमध्ये टफ फाईट होणार आहे, बाकी काही नाही. प्रचारामधले असे कोणते मुद्दे तुम्हाला प्रभावी वाटले? तुम्ही तर बघताय, बहुत अडथळा निर्माण झाला. जेव्हा मुरली अण्णांची रॅली निघाली तर किलोमीटरवर रांगा लागल्या होत्या. म्हणजे मेन रोड जो आहे कर्वी रोड पूर्णपणे बंद केला होता. जे की तुम्ही आधी लोकांना सांगायला पाहतो आम्ही रॅली काढतो इकडनं, तुम्ही काय ते पर्यायी मार्ग शोधा. तर त्यांनी सांगितलं होतं. अचानकपणे रॅली घेतली, सगळे रस्ते बंद झाले. म्हणजे जो टायमिंग असतो ते सगळ्यांना कामा जायचा टायमिंग असतो. सगळ्यांचा खोळंबा झालेला आहे त्याविषयी. काय वाटते कोण येईल निवडून? सगळं बघताय तुम्ही. मध्ये खूप फाईट होणार, टफ फाईट होणार. बाबा, लोकसभेची निवडणूक आहे, इथं लोकसभेची निवडणूक चालू आहे. कोण निवडून येईल वाटतंय? सगळा प्रचार बघताय तुम्ही. दंगेकर. का बरं वाटते बाबा असं? काँग्रेस पक्ष आहे तो. हां, ते जाणार. भाजपने काय केलंय 10 वर्षात? बाबा, खूप असं प्रचाराचे मुद्दे जोरात होते. असा कोणता मुद्दा आहे जो प्रचारामध्ये तुम्हाला वाटला की बाबा हा चांगलं काम करतोय? असं प्रचार केलाच नाही मी, हिंडलोच नाही तर काय सांगू मी. मतदार जे उमेदवार आहेत त्यांनी प्रचार केलाय, त्यांचे प्रचाराचे कोणते मुद्दे तुम्हाला प्रभावी वाटले? मतदानाचं आपलं मत द्यायचं आणि बाजूला व्हायचं. काय अपेक्षा आहेत? काय काम करावं असं खासदारांनी, जो कोणी निवडून येईल? काय काम करायचं? ज्यांनी निवडून येईल ते काम केलं म्हणजे झालं काम. पण कामं चांगली करायची बस, बाकी काय नुसतं पैसे नाही खायचं. हां, मी इथलं नाही आहे. कुठले आहेत तुम्ही? सांगली कोल्हापूर. सांगली कोल्हापूरमध्ये कोण येईल वाटतं सध्या? सांगलीमध्ये आता 10 वर्ष झालं भाजपच होतं, पण यावेळी बदल होण्याचे चान्सेस आहेत. कोण तरी? विशाल दादा. आणि कोल्हापूरमध्ये त्याला कोल्हापूरमध्ये काय वाटतं? शाहू महाराज येतील वाटतं. का? हां, का बरं? काय कोणते प्रचाराचे मुद्दे प्रभावी वाटले तुम्हाला शाहू महाराजांच्या प्रचारामध्ये? नाही, त्यांचं उमेदवारी चांगली आहे. बाबा, काय सांगाल तुम्ही? इथून प्रचार बघताय सगळा, काय मोहोळ साहेब आहेत, येतील. हवा कोणाची? मोहोळ साहेबच येते कोथरूडमध्ये. कोथरूडमध्ये का? बरं, बऱ्याच दिवसापासून, महिन्याभरापासून प्रचार सुरू आहे. कोणते मुद्दे प्रभावी वाटले प्रचारात? ते बाकीचं नाही सांगता येणार, बाकीचं नाही काय. बरं, जो कोणी खासदार म्हणून निवडून येईल त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? बघू आता काय करतील, तेव्हा जे करतील ते, आपलं काय नाही. बाबा, इथं निवडणूक सुरू आहे. कोण खासदार म्हणून निवडून येईल वाटतं? हे खासदार कुणीही आलं तरी त्यात काय आम्हाला अपेक्षा नाही, कुणीही यावं. पण आज 25 वर्ष झालं आम्हाला इथं राशन मिळणार, काय मिळणार, राशनवाले देत नाहीत, काय नाहीत. आज हे उद्या हे निसते असं आम्हाला लांबत नेले. आज 25 झालं आम्हाला द्यायना. बघा कुठेही चौकशी करा. आम्ही गरीब माणसं, आणि गरीब माणसाला तुम्ही सहकार्य करता. ज्याला देतात त्याला देतात, आम्हाला काहीच नाही. आणि मतदान देतो आम्ही, कुणाला देतो का काय असो की नाव रोखून नाही आमचं. आम्ही द्यायचं ते देतो, पण आम्हाला काहीच फायदा नाही त्याचा गरीबाला. कोणी निवडून यावं, तुमचं काम झालं पाहिजे. हे बघा, निवडून आला कुणी आलं तरी त्याने आपलं काम करावं. कोणी येऊ द्या. कोण वाटतंय कोण येईल? तसंच कोणी येईल ते वाटतं, सांगू शकत नाही. फक्त कोणी येऊ, पण आम्ही मत देऊ, पण काम करावं आमचं. कोणी हवा वाटत असेल ना कोणाची तरी, हे होईल ते तसं नाही ना सांगू शकत. हवा वाटून ते नाही. लय जण कुणाचं नाव घ्यायचं असंही येईन ते आपला म्हणायचं, कुणीही असू द्या.
निवडणूक आहे इथं कोण प्रभावी उमेदवार वाटतं? दंगेकर. का बरं? काय काँग्रेस पक्षाचं काम आहे ना पहिल्यापासून. 2-3 वेळा निवडून आलेले आहेत इथं खासदार पहिले. हे आता तर मोदीचं वार आलं म्हणून 2-3 वेळा निवडून आले इथले भाजपचे. आणि दंगेकरचं काम लय मोठं आहे. फार गरिबाबरोबर म्हणजे सगळं काम करतो तो. गटार काढण्यापासून ते फार रेल्वेपर्यंत. त्यामुळे दंगेकर वाटतं. 1 महिन्यांपासून प्रचार सुरू आहे. प्रचारामधले उमेदवारांचे कोणते मुद्दे प्रभावी वाटले तुम्हाला? दंगेकरांचा प्रभाव वाटला बेरोजगारीबद्दल आणि वाहतुकीबद्दल. हे 2 मुद्दे प्रभावी वाटतात. मला असं वाटतं की मोहोळांचा प्रचार पण व्यवस्थित चालू आहे आणि ज्या पद्धतीने सगळ्या पार्टींनी जो सपोर्ट दिला आहे, आता कालच्याला तुम्ही बघितलं ते आपलं राज ठाकरेंचं पण भाषण एकदम व्यवस्थित झालं. म्हणजे ज्या पार्टींनी जेवढा सगळा सपोर्ट दिला आहे त्या ह्यानी वाटतं की मोहोळ साहेब एकदम जास्त लीडनी निवडून येतील म्हणून, म्हणजे सगळ्या भागातनं, पुण्याच्या सगळ्या भागातनं. जवळपास 1 महिन्यापासून प्रचार सुरू आहे. प्रचारातले कोणते मुद्दे तुम्हाला प्रभावी वाटले? सगळ्यात मुद्दा प्रभावी म्हणजे त्यांनी जे कामं केली आहेत, म्हणजे जे BRTचं असू द्या किंवा आणखी बाकीचे रोडची कामं असू द्या किंवा हे जे आत्ता पाऊस जो पडतो ते ड्रेनेजची कामं असू द्या, त्यांनी त्यांच्या ज्या ह्याच्यात मांडलेली आहेत कामं, म्हणजे जी पूर्ण झालेली आहेत. आणि ते आपले प्रधानमंत्री साहेब ते पण आले त्या उद्घाटनाला, म्हणजे मेट्रोच्या असू द्या किंवा अजून जे 2-4 प्रोजेक्ट चालू आहेत ते चांगल्या पद्धतीने चालू आहेत. आणि ह्यांचं जर सरकार आलं तर पुढं ती कामं चांगली मार्गी लागतील, हे असं मला वाटतं. ओके, आपल्यासोबत अजूनही काही मतदार आहेत. दादा काय सांगाल, निवडणूक आहे, कोण येईल असं वाटतं? दंगेकर. का बरं दादा? काय सोन्यासारख्या IT कंपनीत कामाला होतो, लॉकडाऊन पडलं, नोकरी गेली, आज रिक्षा चालक म्हणून काम करतोय, डिग्री झालेली. काय बोर्ड देऊन काय उपयोग झाला? सोन्यासारख्या IT कंपनी कॉग्निजंटला जॉबला होतो, आज रिक्षा चालवतोय. पण एक वाटतं की बाबा दंगेकर यावे म्हणून. मोदींनी काय केलं काय नाही, जगासाठी काय केलं माहिती नाही. पण मी सोन्यासारखं डिग्री असून माझ्या कंपनीला आज रिक्षा चालक आहे, आज माझ्या जीवाला माहिती. 1 महिन्यापासून प्रचार सुरू आहे. कोणते मुद्दे असे प्रभावी वाटले तुम्हाला उमेदवारांचे? काय नाही भाऊ, राग नका मानू, मीडियासमोर बोलतो. मराठी माणसाचं इथं काय चालत नाही. IT कंपनीत कामाला आहे, पहिल्यांदा भरती केली जाते, मराठी पोरांकडनं पैसे घेतले जातात भरतीसाठी 15,000 20,000 महिनाभर काम लावतात. काय ना काहीतरी कारण काढून त्यांना कामावरून काढलं जातं आणि त्यांच्या जागी बिहारी कामाला पोरं लावली जातात. बाहेर नेऊन इथं काम करायला लागते. आम्हाला लाज वाटते की आम्ही महाराष्ट्रीयन माणसं असून आम्हाला इथं काम भेटत नाही. आज आम्ही रोजारोटे करतो. आज नशीब चांगलं आमचं की आम्ही थोडंफार इंग्लिश वाचता येतं म्हणून आज ओला उबेरसारख्या कंपन्या मार्केटमध्ये चालवतो. सांगताना डोळ्यात पाणी येते, तुम्ही बघताय हातपाय कापतात. आज एवढं माझं लहान वय असून, कवळं वय असून, माझं 21 वय पूर्ण आहे, मला सगळं कळतं आहे. माझ्यासारखी अशी कितीतरी मुलं असतील, कितीतरी माणसं असतील की या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागतो. तुम्ही प्रचार बघताय, बरेच 1 महिन्याभरापासून प्रचार सुरू आहे. कोण निवडून येईल वाटते? काय लोकमतावरती आहे का नाही, तर लोकांचं मत कुणाकडे फिरून तसं काय आपण सांगू शकत नाही. असं लोकमतावरती आपण काय तसं नेमकं काय सांगणार? आपण आपल्या घरातलं मत नाही सांगू शकत, तर दुसऱ्याचं काय आपण सांगणार? ते हे जगाचं आहे. नागरिक होते, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. त्यांच्या मनातील खासदार कोण आहे, त्यांच्या खासदाराकडून काय अपेक्षा आहेत आणि या प्रचारामध्ये कोणते मुद्दे प्रभावी त्यांना वाटले हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष एरडोगरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. पुण्यात आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत जरी आपल्याला इथे पाहायला मिळाली असते तरी पुणे लोकसभेसाठी चौरंगी लढत होणार आहे. आणि मागच्या साधारणतः 15 दिवस प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर सुरू होत्या. आज अखेर सायंकाळी 5 वाजता प्रचार जो आहे तो थंडावणार आहे. आता आपण पुण्यातल्या कसबा पेठेमध्ये आहोत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुणेकर नागरिकांचा नेमका कल कोणाकडे आहे हे आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया थेट नागरिकांकडून. पुण्यातल्या कसबा पेठेमध्ये असणाऱ्या शनिवारवाड्या नजीकच्या एका चहाच्या दुकानामध्ये आपण आहोत. सर्वसामान्यांचं पेय म्हणून चहाकडे पाहिलं जातं आणि ह्या चहा घेत आपण आज पुण्याच्या राजकारणाची चर्चा जी आहे ती करणार आहोत. दादा, तर चहाचा आस्वाद घेत आपण पुण्याच्या राजकारणाविषयीची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत. आणि
पुणेकरांकडून त्यांच्या मनातला खासदार जो आहे तो खासदार जाणून घेणार आहोत आणि पुणेकरांचे नेमके प्रश्न काय, प्रचारामध्ये नेमका कोणता मुद्दा गाजला होता हे आपण थेट पुणेकरांकडूनच आता जाणून घेणार आहोत. दादा, प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, काय वाटलं 15 दिवसात कसा प्रचार झाला? प्रचार ठीकठाक झाला ह्या वर्षी, पण तेवढं वाटलं नाही पुणेमध्ये असं की जसं व्हायचा तसा प्रचार तेवढा झालेला नाही आहे तरी माझ्या मते तरी, पण तरी ठीक आहे सध्या. कुठला मुद्दा वेगळा वाटला यावेळी, म्हणजे प्रचाराचं वेगळे पण काय झालं? वेगळे पण म्हणजे जे मुद्दे होते ते तर ठेवलेच नाही यांनी, जसं बेरोजगारी वगैरे आहे किंवा जसं एक्झाम्स वगैरे लवकर होतील, काही होतील. मुलांबद्दल तर काही विचार केला नाही यावेळेस, जॉबबद्दल वगैरे, पण यावेळेस तर काही म्हणजे विचारच नाही केला, असं बोललेच नाही काही. वेगळेच कोणतेही मुद्दे मांडले, धर्माबद्दल वगैरे समथिंग. तर जर आपण पाहिलं पुण्याच्या कसबा पेठेमधल्या नागरिक मतदारांकडून आपण त्यांचा कल जाणून घेतोय. दादा, प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आज, काय वाटतं कसा प्रचार झाला 15 दिवसात? चांगल्या प्रकारे झाला. कुठला मुद्दा वेगळा वाटला? मुद्दत नाही सांगते ना. बरं, 15 दिवसाचा प्रचार तुम्ही बघितलाय, काय वाटतं मनातला खासदार कोण आहे? मला तर दंगेकर लागला असं वाटते. मोहोळ साहेबच वाटतात ते, कारण जशी ज्या प्रकारची कामं आहेत आणि ज्या प्रकारे सेंट्रलमध्ये पण कामं चाललीत मोदी सरकारची, तर त्याप्रमाणे तर तसंच वाटतंय. ऑपोजिशनला ठीक आहे, आता पुण्यात यांचंच आहे व्यवस्थित दंगेकरांचं, पण सेंट्रल जर बघितलं आपण भारताच्या दृष्टीने तर मोहोळच योग्य वाटतं, ते मोहोळांसाठीच राहील बहुतेक. प्रचारात कोणते मुद्दे प्रभावी वाटले तुम्हाला दोन्ही बाजूंचा जेव्हा प्रचार बघितला तेव्हा? ॲक्च्युली मी एवढं प्रचारामध्ये तेवढं लक्ष दिलेलं नाही अजून, पण तरी वाटतं की असं भाजपच येईल, कारण त्यांचे जे मुद्दे आहेत किंवा ज्यांनी आत्तापर्यंत कामं केलीत गेली 8 वर्ष, तर ते बऱ्यापैकी प्रभावी आहे. काय दादा, 15 दिवस प्रचार झाला जोरात एकदम, काय वाटतं, काय म्हणजे कसा वाटला प्रचार? प्रचार चांगला होता, पण केवढा अंदाज नाही कोण येईल काय एवढं. काय वेगळे पण काय वाटलं म्हणजे दरवेळेच्या प्रचारात आणि या प्रचारात दोन्ही पक्षांनी लावलेले आहे ताकद, प्रचार जोरात चालू आहे, पण आता कोण काय सांगता येणार नाही. सगळे थोडीच थोड आहेत दोन्ही उमेदवार. पक्ष चांगला आहे, कामं चांगले सगळे, पण आता सांगता येत नाही काय. आपण पुण्यामधल्या चहाच्या एका दुकानामध्ये आहोत आणि इथल्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या मताचा, जनमताचा कानोसा जो आहे तो घेणार आहोत. काय दादा, 15 दिवस प्रचार एकदम जोरात रंगला होता, प्रचारात काय वेगळे पण वाटलं यावेळेस? वेगळे पण असं म्हणजे प्रचारात आम्ही कायम आघाडीवर आहोत आणि आमचं सीट लागणार आहे काळ्या दगडाची रेग आहे. जनता रवी भाऊंच्याच मागं आहे आणि रवी भाऊ निवडून आल्याशिवाय राहणार नाही. तेच कार्यकर्ते होणार आहे जनतेचा खासदार असं पुणे शहरात चित्र आहे. पुणे शहरात जेव्हापासून आमचे रवी भाऊ धंगेकर नगरसेवक झालेत तेव्हापासून जे जनतेशी त्यांची नाळ जुळलेली आहे, त्यांनी कधीही कोणालाही विचारलं नाही की तू कुठल्या भागातला आहे, तुझं काय काम आहे किंवा काय असेल ते सांग, बाकी तू कुठल्या पक्षात आहे, काय कुठं राहतो, कधीच विचारलं नाही. त्यांनी तेव्हापासून जे ते धरलेलं आहे ते आजपर्यंत कुठल्याही माणसाचं शैक्षणिक काम असो, वैद्यकीय काम असो किंवा इतर कुठलंही काम असो ते तत्परतेनेच करतात. रात्री 2 वाजता मी माझं एक सांगतो, आमचे मित्र आहेत अशोक हिंगे, त्यांच्या मातोश्री वारल्या तर त्यांना ती बॉडी गावी न्यायची होती आणि रात्री 1:30 वाजता त्यांना डेथ सर्टिफिकेट पाहिजे होतं. मी रवी भाऊच्या घरी गेलो रात्री 1:30 वाजता, त्यांनी बेल वाजवल्याबरोबर खाली आले, काय काम आहे असं लगेच मला त्यांनी ते पत्र दिलं आणि आम्ही ती बॉडी घेऊन गावी गेलो. म्हणजे अशा अनेक कामं आहेत की ज्याच्यामध्ये रवी भाऊ कधी मागेच नाही. तो कधी म्हणत नाही तू BJPचा आहे का, तू अमका आहे का, तू काँग्रेसचा आहे का, कधीच नाही. त्यांनी प्रत्येक काम हे मानव म्हणून केलं आहे. खूप खूप मानवतावादी माणूस आहे आणि त्याच्यामुळेच अखंड पुणे शहरातले तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील, प्रत्येक महिला म्हणते की रवी भाऊने आमचं हे काम केलं, रवी भाऊने आमचं ते काम केलं. आता हे जे आहेत अण्णा, हे महापौर होते तेव्हापासून ते कधी कुणाकडे गेले का? महापौर का एका वार्डाचा नसतो, तो अखंड पुणे शहराचा असतो. ते फिरलेत का? नाही फिरले.
अहो त्यामुळे जर ते पाण्याचं इतकं म्हणजे कुठले गाळ काढले नाहीत त्यांनी चेंबरमधले वगैरे कधीच, त्यामुळे पाणी साठलेलं ते व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. हजारो कामं आहेत अशी. नदी नाल्याचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला, काहीच केला नाही. आणि विशेष म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये किंवा क्लिपमध्ये पाहिलं असेल 400 पट त्यांचे पैसे वाढलेत. ही तर कल्पना असेल तुम्हाला. आता आज तर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. कुठला मुद्दा तुम्हाला वेगळा वाटला प्रचारामध्ये? आमचा मुद्दा फक्त आम्ही लोकांची सेवा करणार हाच आमचाच मुद्दा आम्हाला आहे, बाकी कुठलंच नाही. त्यांनी काही सांगो, हे साधा सिलेंडर बघा ना, त्या भगिनी म्हणतात 400चा सिलेंडर 1200ला गेला. कुठली गोष्ट, पेट्रोल आपण 60 रुपयांनी भरत होतो त्यावेळेस 14च्या अगोदर, हे आता झालं 103 रुपये. म्हणजे आपण काय मुद्दा काय तुम्हाला सांगायचा? तुम्हाला सगळे मुद्दे माहिती आहेत आणि ते फक्त मोदी आणि मोदी आणि मोदी एवढंच म्हणतात. बाकी त्यांचं कार्य ते कुठं सांगतात का? नाही सांगू शकतच नाही. त्यामुळं आमचं काही म्हणजे विजय आमचा हा 1000%, 100% नाही, 1000% विजय आमचाच आहे. कारण आमच्याबरोबर लोक आहेत, आमच्याबरोबर गरीब जनता आहे, सगळे व्यापारी पण आमच्याबरोबर आहेत. अहो GST बघा ना तुम्ही. तुम्ही काय सांगाल बाबा? सर्वसामान्याचे नेते रविभाऊ आहेत आणि प्रत्येक नेते आपल्या पुढच्या ह्याच्यात बघतात. त्यांनी सांगितलं की पुढच्या पट्टीतच बघतात. सर्वसामान्याचं काम करणारा रविभाऊ, आणि रविभाऊ नक्कीच निवडून येणार सर्वसामान्य नेते असल्यामुळं. आणि प्रचारामध्ये आम्ही बघतोय तर रविभाऊला सर्वसामान्य लोकांतून भरपूर प्रतिसाद मिळतोय आणि रविभाऊ निवडून नक्की येणार असं सर्व पुणेकरांची इच्छा आहे आणि नक्की येणारच. काय वाटलं प्रचाराचं वेगळेपण? प्रचाराच्या ह्याच्यामध्ये ग्राउंड लेवलच्या माणसापासून तर उच्चपर्यंत सर्वांच्या तोंडामध्ये रविभाऊ धंगेकरच आहे. आणि विषय असा आहे, हा माणूस आम्हाला खासदार का होऊन दिल्लीला पाठवायचा आहे की आजचा साध्या एखाद्या नगरसेवकाला जर भेटायचं म्हटलं काय काम घेऊन, तर पहिले त्याची अपॉइंटमेंट किंवा त्याच्याजवळचा कोण ओळखीचा आहे का, मग त्याच्या थ्रू तिथं जाणार, मग तो सांगणार. पण इथं तसं नाही आहे. अर्ध्या रात्री असू नाही तर कधीही जाऊ, डायरेक्ट आपण स्वतःहून जरी गेलं, भाऊ असं असं काम आहे, भाऊ म्हणणार ना तू कोणाकडनं आला आहे, तुला ओळखत नाही, असं काहीच नाही. तुझा ॲड्रेस काय आहे, माझ्या वार्डातला असू नाही तर कुठलाही असू, भाऊ पहिले म्हणणार काम काय सांग, कुठला अधिकारी त्याचा नंबर दे, लगेच 2 मिनिटात ते काम होणार म्हणजे होणार. आता तर ह्या लेवलला जर हे माणूस एवढं काम करू शकतो, तर उद्या दिल्लीला गेल्यानंतर हा माणूस किती लांबपर्यंतचं काम करेल. त्यामुळं सर्व जनतेला मनापासून तर बिंबीच्या देटापासून सांगतो की हा माणूस हा खासदार व्हायलाच पाहिजे, होणारच. तुम्ही काय सांगाल दादा? काय प्रचाराचं वेगळेपण वाटलं? काय वाटलं 15 दिवसात? आम्ही प्रचार करण्यासाठी फिरत होतो, तर रात्री कोथरूड एरियात होतो आम्ही रॅलीत. तर अक्षरशः माता भगिनी त्यांचं ऑक्शन करण्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन लोक उभा राहिली होती आणि पंचारती वगैरे ओळख होती भाऊला. आणि प्रत्येक चाळीत प्रत्येक गल्लीत भाऊचं स्वागतच करत होती. त्यामुळं मला 100% यावेळेस खात्री वाटते त्या ठिकाणी 100% खासदारच होणार आहे भाऊ आमचं, त्यात काय वाद. तर पुण्यामधला जनमताचा कानोसा जो आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला. आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. 13 मे रोजी लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. चौथ्या टप्प्यातलं मतदान जे आहे ते 13 मे रोजी होणार आहे. आज प्रचार तोफा थंडावत आहेत. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे पुण्याचे उमेदवार वसंततात्या मोरे आहेत. आणि एकंदरीतच प्रचाराची दात्यांचं नियोजन कसं होतं आणि पुढच्या नियोजन तात्यांचं कसं असणार आहे हे आपण थेट तात्यांकडून जाणून घेणार आहोत. तात्या, मागचे 15 दिवस प्रचंड धामधुमीचे पाहायला मिळाले, आज अखेर प्रचार तोफा थंडावत आहेत. कसं होतं प्रचाराचं नियोजन? अतिशय चांगल्या पद्धतीने मी प्रचाराचं नियोजन केलं होतं. आणि मागील जवळजवळ 8 ते 10 निवडणुकांचा अनुभव माझ्या पाठीशी आहे आणि मी जो प्रचार करत असतो तो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करतो. आणि मला वाटतं की सोशल मीडियाचा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वापर असतो. त्यामुळे मी हा प्रचार करत असताना सकाळच्या पदयात्रा, दुपारच्या गाठीभेटी, 4च्या नंतर परत पदयात्रा, 7च्या नंतर कोपरा सभा आणि त्या 10च्या नंतर परत एकदा गाठीभेटी. त्या अशा प्रकारचा माझा रोजचा दिनक्रम होता, तो आज शांत झाला. मी आत्तासुद्धा त्याच्यामध्ये मध्ये जो ब्रेक असायचा सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा, मी शहरातल्या प्रश्नांविषयी लाईव्ह केले. त्या लाईव्हलासुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मला मिळाला. माझ्या कोपरा सभा ज्या झाल्या
या अतिशय चांगल्या कोपरा सभा झाल्या. एक सभा नदीपात्रात झाली. अंजलीताईंनी पदयात्रा माझ्यासाठी केली. सुजात साहेबांच्या 3 कोपरा सभा झाल्या. त्यामुळे मला वाटतं की प्रचारामध्ये वंचित बहुजन आघाडी एकटी होती, पण एकटी अतिशय असताना अतिशय आम्ही निकराने लढले आणि मला वाटतं की सामान्य जनता ही आमच्याबरोबर आहे. या पुणे शहरातला खऱ्या अर्थानं वंचित शोषित जो पीडित घटक आहे हा वंचित बहुजन आघाडीसोबत वसंत मोरेसोबत आहे. आणि मला वाटतं की उद्याच्याला 13 तारखेला ज्यावेळेस मतदान होईल त्यावेळेसुद्धा या मतदानामध्ये सर्वजण आमच्या पाठीशी राहतील आणि 4 तारखेला त्याचं फलित तुम्हाला सर्वांना या शहराचा खासदार पहिला वंचित बहुजन आघाडीचं झालेलं दिसेल. तात्या, तुम्ही तुमचं जे संकल्पपत्र केलं आहे त्यात असं म्हटलं आहे की कात्रजच्या विकासाचा पॅटर्न पुणे शहरामध्ये चालेल. तर हा विकासाचा पॅटर्न काय? कात्रजच्या विकासाचा पॅटर्न म्हणजे कात्रजमध्ये जी कामं मी केलेली आहेत, मग त्याच्यामध्ये फ्लायओव्हर्स असू देत, आरोग्याच्यासाठी त्या ठिकाणी मी जे काय दवाखाने केले, महानगरपालिकेच्या शाळा स्वच्छ सुंदर शाळा केल्या, त्या ठिकाणी लायब्रऱ्या चांगल्या उभ्या केल्या, पर्यटनाच्या माध्यमातून कात्रजला मी फुलराणी केली, झेंडा केला, पांडुरंगाची मूर्ती केली. म्हणजे ह्याच्या काही गोष्टी मी पर्यटनाच्या माध्यमातून उभ्या केल्या. हा कात्रजच्या विकासाचा पॅटर्न करत असताना गेल्या 15 वर्षात मी विरोधी पक्षातला नगरसेवक होतो. मग विरोधी पक्षातला नगरसेवक असताना कुठेही विकास काम करताना मी मागं पुढं पाहिलं नाही. प्रत्येक वेळेस प्रशासनाकडनं मी कामं करून घेतली आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये मला यश मिळालं. तोच विकासाचा पॅटर्न मला सगळ्याच विषयावरचा, मग वाहतुकीचा असेल, आरोग्याचा असेल, शिक्षणाचा असेल, या सगळ्या विषयावरचा पॅटर्न मला पुणे शहरात राबवायचा. आता 3ऱ्या टप्प्यासाठी मतदान होतं आहे. महाराष्ट्रातले मागचे 2 टप्पे जर आपण बघितले तर देशामधलं सर्वात कमी मतदान महाराष्ट्रामध्ये झालं होतं. त्यामुळं आता पुण्याच्या मतदारांना काय आव्हान कराल? मला वाटतं की पुण्याच्या मतदारांना मी आव्हान करेल की आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मतदानाला बाहेर पडा आणि जेवढं जास्तीत जास्त मतदान करता येईल तेवढं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभे राहा. बाकडी वाजवणाऱ्यांच्या हातवर करणाऱ्यांच्या मागे उभे राहू नका. खऱ्या अर्थानं ज्यांना तुम्हाला मतदान करायचे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विषयांवरती किती वेळा बोलला, पुण्याच्या प्रश्नावरती किती वेळा बोलला, त्याला मतदान करा. नुसती संख्या असून चालत नाही, त्यासाठी नियोजन पण असावं लागतं आणि ते नियोजन वंचित बहुजन आघाडी म्हणून आम्ही केलेलं आहे. नक्कीच. तर हे होते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत तात्या मोरे, ज्यांनी मतदारांना देखील आवाहन केलेलं आहे आणि विकासाचा पॅटर्न जो आहे कात्रजच्या विकासाचा तो पुणे शहरामध्ये चालेल असा ठाम विश्वास देखील व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये ज्यांच्याकडे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी दिली होती त्या निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांच्या माध्यमातून काँग्रेसला यश मिळालं होतं आणि ज्यांच्याकडे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती ते आमदार सुनील केदार आपल्याकडे आहेत. काय सांगाल, यावेळी रवींद्र धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे, कसा आहे मतदारांचा प्रतिसाद? ह्या शहराची विचारधारा ही सामान्य माणसाची आहे. ह्या शहराची विचारधारा मध्यमवर्गीय लोकांचे दुःख जाणून घेणार आहे. ह्या शहरातील विचारधारा निर्भय होण्याची विचारधारा आहे आणि म्हणूनच आपण धंगेकरांना मागच्या पोटनिवडणुकीमध्ये कास्ट आणि पक्ष याच्या बाजूला ठेवून आपण निर्णय कौल दिला होता आणि त्यांना निवडून तीच भूमिका यावेळेस सुद्धा लोकसभेमध्ये. हे वैचारिक विचारधारा असलेलं शहर, ज्या शहरामध्ये बाळ गंगाधरराव टिळक आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा असलेलं शहर जे आहे, हे शहर धंगेकरांना निवडून नेऊन आपली प्रचिती, आपलं नावलौकिक कायम ठेवतील असा माझा विश्वास आहे. कसब्यामध्ये तर काँग्रेसची ताकद दिसली, परंतु विधानसभेची उर्वरित 5 मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये तुम्ही विजयाचं गणित कसं जोडणार आहात? विषय आहे की हा कसबा हा तेवढा पुरता होता, पण पुणा जिल्हा आहे ना, पुणा जिल्हा हा काही एका असं कसबा आणि पुणा जिल्हा वेगळं नाही करता येणार. या पुण्या जिल्ह्याचं वातावरण आहे, पुण्या जिल्ह्यातली विचारधारा आहे आणि कुठले काय असलं तरी बाळ गंगाधरराव टिळकांचा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा विचारधारा निवड काय कसब्यासाठीच नव्हती, पूर्ण पश्चिम महाराष्ट्र देशात राज्यात. आणि म्हणून पुण्यामध्ये हे त्यांचं एक असलेलं वैभव आहे, ते वैभव हे पुणेकर टिकवून ठेवतील असा माझा विश्वास आहे. कसब्यामध्ये असा कोणता पॅटर्न तुम्ही राबवला होता, तोच पॅटर्न तुम्ही पुणे जिल्ह्यात म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघात वापरणार आहात आणि काय पॅटर्न होता? कसब्यामध्ये आम्ही पॅटर्न तोच होता की आम्ही सामान्य माणसापर्यंत गेलो. मध्यमवर्गीय लोकांचे दुःख, मध्यमवर्गीय लोकांचे विचार आणि सामान्य माणसाला हा माझा माणूस आहे याच्याची मी प्रश्न विचारू शकतो, हा मला माझ्या सारखाच एक आहे हा विश्वास निर्माण केला आणि तोच विचारधारा घेऊन आम्ही आता पुण्यात आलो आहे. अजित पवारांकडून निलेश लंके असतील, अशोक पवार असतील यांच्यावरती गंभीर आरोप केले चाललेत.
दादांना एवढंच सांगतो की आपण मतं मागावे, पण लोकशाहीची परिभाषा आणि लोकशाहीचा विषय आपण समजून घ्यावं. लोकशाहीमध्ये मतं जे मागायचे असतात ते लोकांच्या मनामध्ये विश्वास आणि प्रेम निर्माण करायचा असतो. कॉलर पकडून धमकी देऊन मतं मागायचे नसतात आणि ते मिळू शकत नाही. धमकी आणि कॉलर पकडून लोकांना धमकवलं तर ह्या देशातील लोकशाहीने मोठ्या मोठ्या राज्यकर्त्याला धराशायी करून टाकलेलं आहे ॲटिट्यूडमुळे. हे ते बहुतेक विसरले असतील. ते काल राज ठाकरेंची पुण्यामध्ये जाहीर सभा झाली, त्यामुळे त्यांनी सांगितलं की काँग्रेसला मतदान करा यासाठी फतवे काढले जात आहेत. तर मी तुम्हाला सांगतो की हिंदूंनी भाजपाला मतदान करा असा फतवा मी तुम्हाला काढतो. आता राज ठाकरेंबद्दल संपूर्ण महाराष्ट्र मागच्या 15 वर्षापासून किती सिरियस घेतो आहे हे मी सांगण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या मीडियाला माहिती आहे, म्हणून त्याच्यावर बोलणं तेवढं उचित नाही. मुळामध्ये विदर्भामध्ये, आपण विदर्भातून येत आहे, विदर्भामध्ये काँग्रेसला मुळामध्ये महाविकास आघाडीला किती जागा मिळतील असं वाटतं? विदर्भामधल्या महाविकास आघाडीच्या संपूर्ण जागा निवडून येणार. तिथं ना तर बीजेपीला एक जागा मिळणार, ना त्या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या शिवसेना एक जागा मिळणार. सगळ्याच्या सगळ्या जागा महाविकास आघाडीच्या विदर्भातला निवडून येणार. पृथ्वीराज चव्हाण सातत्याने म्हणतात की इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून भाजपाने मोठा भ्रष्टाचार केलाय, यात कितपत तथ्य? असं आहे की ह्या विषयावर पृथ्वीराज साहेबांचा अभ्यास जास्त आहे. ते त्यावेळेस PM ऑफिसला मिनिस्टर म्हणून काम करत होते. आपण त्यांनाच विचारा. पण हे पृथ्वीराज चव्हाण साहेब म्हणतात सामान्य माणूस, पण याच्यावरती जाऊन देशाच्या उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर टीका टिप्पणी केलेली आहे, आपलं वक्तव्य दिलेलं आहे. आणि जेव्हा न्यायपालिका, उच्च न्यायपालिका जेव्हा म्हणते तर मग ती खरंच असते. काँग्रेसने पुणे लोकसभेसाठी पूर्ण ताकद वापरलेली आहे. विदर्भातील जवळपास सर्व आमदार हे पुण्यामध्ये आहेत. काँग्रेसने निवड पुण्यासाठी नाही, काँग्रेसने पूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये आणि सगळीकडे वापरलेली आहे आणि लोक प्रतिसाद देतात आहे. सकल नाभिक समाजाच्या वतीने आज मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे. पुणे लोकसभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आणि या अंतिम टप्प्यामध्ये सुद्धा विविध समाज जे आहेत ते विविध उमेदवारांना पाठिंबा देताना पाहायला मिळत आहेत आणि त्याच अनुषंगाने सकल नाभिक समाजाच्या वतीने आज मुरलीधर अण्णा यांना पाठिंबा दिलाय. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल, यांना पाठिंबा दिला, खूप मोठा समाज आहे, काय भावना आहेत आता? मी सर्वप्रथम सकल नाभिक समाजाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करेन की या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी आज आम्हाला पाठिंबा देत आहेत, विश्वास ठेवत आहेत. खरं तर पुण्यामध्ये सर्व समाज आज गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहत असाल की समाजातल्या प्रत्येक स्तरामधनं पाठिंबा मिळतोय, सहकार्य मिळतोय, सहभाग मिळतोय. तसंच वेगवेगळे सगळे समाज शहरातले, म्हणजे कुठलाच समाज आज असं नाही की तो आमच्या सोबत नाही आहे. त्यामुळे मला आज या सगळ्याच्यामध्ये आमच्या 12 बलुतेदार जी संघटना आहे त्या माध्यमातून आज आमच्या नाभिक समाजाच्या माध्यमातून पाठिंबा मिळतो आहे. मला असं वाटतं की शेवटी हेच वास्तव आहे, हे सत्य आहे की मोदीजींच्या सरकारनं जे काही काम गेल्या 10 वर्षामध्ये केलं आहे, समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार त्याच्यामध्ये केला आहे आणि त्यामुळंच आज प्रत्येक घटक आज आमच्याशी जोडला गेला आहे, जोडला जातो आहे, आमच्याबरोबर उभा राहतो आहे. हे मला असं वाटतं आमच्या निवडणुकीचं जे काही यश आहे त्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. अण्णा, शेवटचे 24 तास राहिलेत प्रचाराचे, काय सांगाल, काय भावना आहेत आणि प्रचार कुठपर्यंत आला आहे आता? लवकर संपावं असं वाटतंच. गेले 2 महिने जवळजवळ हा सगळा प्रचार पुणे शहरात सुरू आहे आणि मला असं वाटतं की जितका म्हणून प्रयत्न शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या पुणेकरांपर्यंत, प्रत्येक पुणेकरांपर्यंत पोचण्याचा करायचा तेवढा केला आहे आम्ही. मोदीजींनी केलेलं काम, भविष्यातलं पुणे कसं असेल याच्यासाठीचा केलेला संकल्प, केलेला विचार, हे पोचवण्याचं काम आम्ही प्रत्येक पुणेकरांपर्यंत केलं आहे आणि मला विश्वास आहे की आमच्याबरोबर आज पुणेकर आहेत. मोठ्या मताधिक्याने आम्ही ही जागा जिंकू. अण्णा, एकच शेवटचं तुम्हाला असं सांगू इच्छिते की सध्या महाराष्ट्रातल्या 3 टप्प्यातलं इलेक्शन झालं, मात्र मतदानाचा टक्का खूप घसरला आहे. तुम्ही एक मतदार म्हणून नव्हे तर एक नागरिक म्हणून म्हणा, काय आवाहन कराल सर्वच पुणेकरांना की मतदानाचा टक्का आपला तरी वाढला पाहिजे? खूप महत्त्वाचं आहे. आपली लोकशाही, आपल्या देशाची लोकशाही जगामध्ये एक आदर्श आहे आणि ही लोकशाही जर भक्कम करायची असेल, सुदृढ करायची असेल तर मला असं वाटतं त्यासाठी प्रत्येकानं जो मतदाराचा अधिकार दिला आहे, मतदानाचा अधिकार दिला आहे, ते एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून ते बजावलं पाहिजे. त्यामुळे जितके मोठ्या प्रमाणामध्ये, जास्त प्रमाणात मतदान होईल तितकं या देशाच्या लोकशाहीसाठी ते पूरक आहे, आवश्यक आहे असं मी म्हणेन. त्यामुळे पुणेकरांना सुद्धा मी आवाहन करीन की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये, खूप मोठ्या प्रमाणात की आपण मतदान केलं पाहिजे.
नक्कीच नाभिक समाजाच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा देण्यात आला आहे. समाजाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून सुद्धा त्यांनी हा पाठिंबा नेमका का दिला आहे हे जाणून घेऊया. आज संपूर्ण भारतामध्ये नरेंद्र मोदींची प्रचंड मोठी लाट आहे आणि भारताचा विचार करता संपूर्ण जगामध्ये भारताचं नाव नरेंद्रभाई मोदी यांनी चांगल्या पद्धतीने उंचावलेलं आहे आणि भविष्यकाळातही चांगल्या पद्धतीच्या विकासाच्या योजना नरेंद्र मोदी साहेब राबवतील याच्याबद्दल आमच्या मनात विश्वास आहे. या कारणामुळे आम्ही आपल्या पुण्यनगरीचे भाजपचे उमेदवार माननीय मुरलीअण्णा मोहोळ यांना आज या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. पाठिंबा देत असताना सकल नाभिक समाजाच्या वतीने हा मी पाठिंबा दिलेला आहे. हा पाठिंबा देत असताना गेल्या 3 वर्षांमध्ये नरेंद्र मोदी सरकार असेल, आपलं महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचं जे सरकार आहे, या सरकारने नाभिक समाजाबद्दल ज्या ज्या भूमिका घेतल्या किंवा विशेषतः 12 बलुतेदांबद्दल ज्या भूमिका घेतल्या त्याचा विचार करता या सगळ्याचा परिपाक म्हणून आज या ठिकाणी आपण हा भविष्यात मिळणार आहे. विश्वकर्मा योजनेतनं कुशल कारागीर घडण्याचं काम होणार आहे. त्यांना लोन देखील मिळणार आहे आणि लोन मिळाल्यानंतर त्यांच्या दुकानाची अवस्था सुधारून एक चांगल्या पद्धतीचा व्यवसाय ते उभा करतील याबद्दल आमच्या मनात विश्वास आहे. त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी विश्वकर्मा योजना तिचं स्वागत देखील केलं होतं आणि त्याचा लाभ आमचे महाराष्ट्रातले नाभिक बांधव घेत आहेत, पुण्यनगरीतले बरेचसे लोक घेत आहेत. त्या योजना लवकरच कार्यान्वित होतील अशी आमची देखील अपेक्षा आहे. दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट, प्रतापगडावरील जे जिवाजी महाले स्मारक आहे, या स्मारकाची मागणी गेले अनेक वर्ष प्रलंबित होती आणि यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातनं महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सकल नाभिक समाजाचे 12 बलुतेदार संघटनेचे कार्यकर्ते प्रयत्नशील होते. ते देखील यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ते स्मारक त्या ठिकाणी मंजूर झालं आणि नुसतं मंजूर नाही झालं तर त्याला निधी दिला, जागा दिली आणि ते स्मारक लवकरच होईल. या सगळ्याचा परिपाक म्हणून आज या ठिकाणी पुण्यनगरीचे जे उमेदवार आहेत ते मुरलीधर अण्णा मोहोळ, जे एक सुसंस्कृत नेतृत्व आहे, जे एक कलाप्रिय नेतृत्व आहे, त्यांनी ज्या पद्धतीने कोरोनाच्या काळात काम केलं, ज्या पद्धतीने पुण्याला सावरलं, तर ते सर्व पाहता आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आज निर्णय घेतला की आदरणीय मुरलीधर मोहोळ अण्णा यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी आम्ही पाठिंबा नुकताच दिला. धन्यवाद. तुम्ही काय सांगाल, जेव्हा तुम्ही पाठिंबा देताय तेव्हा काहीतरी तुमची अपेक्षा असेल, तुमच्या काही मागण्या असतील, तर नेमक्या काय मागण्या आहेत आणि अण्णांशी तुमची त्या संदर्भात काही चर्चा झाली का? चर्चा म्हणजे यापूर्वी अण्णांचा आमच्या समाजाला किंवा इतर समाजाला भरपूर प्रमाणात त्यांनी पाठबळ दिलेलं होतं. 2 वर्ष ते महापौर होते. या कालावधीमध्ये त्यांनी स्वतः कोरोनाबाधित असूनसुद्धा पुण्याचे प्रथम नागरिक म्हणून त्यांनी पहिलं शहराला महत्त्व द्यायचं म्हणून जे काय कोरोना पीडित होते किंवा कोरोना बाधित होते, परत ज्यांना कोरोना होण्याची शक्यता होती अशांसाठी ते मदतीला धावून गेले की बाबा त्यांच्या घरचे सुद्धा 6 मेंबर कोरोनाबाधित झालेले असताना त्यांनी पहिलं घरी लक्ष न देता प्रथम आपलं शहर महत्त्वाचं आहे, आपले मतदार महत्त्वाचे आहेत, आपले नागरिक महत्त्वाचे आहेत असं त्यांनी सगळीकडे ध्यान देऊन सगळीकडे त्यांनी जम्बो कोविड सेंटरला भेट दिली. तिथे नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्धता, मग ते वॅक्सिन असेल किंवा इतर काही मदत लागली, कोणाला काय रूम भेटत नाही, कॉट भेटत नाही वगैरे वगैरे, तिथे त्यांनी लक्ष दिलं. प्रामुख्याने त्यांनी आम्ही समाजाने त्यांना पाठिंबा द्यायचा असं कारण की पूर्वी पण आमच्या मेळावे झाले, काही अडीअडचणी होत्या की जेणेकरून कोरोनामध्ये आमची दुकानं बंद होती. आमच्या समाजाला भरपूर प्रमाणात त्यावेळेस टार्गेट करण्यात आलं होतं की बाबा अशामुळे हे असं वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तर काही जणांनी फाशी पण घेतली होती. काही जणांशी म्हणजे घरगुती प्रॉब्लेम निर्माण झाले होते की आता आपण 2 महिने 6 महिने आपलं कसं काय होईल. 2 वर्ष कोरोना होता. यामध्ये सुद्धा अण्णांनी स्वतः रस्त्यावर उतरून आम्हाला समाजाला भरपूर मदत केली. मंथली आम्हाला जे काय धान्य असेल, हे असेल, रेशन असेल, सर्व मदत त्यांनी केली. सर्वसाधारणपणे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये आणि गुजरातमध्ये केशशिल्पी महामंडळाची रचना केली तशी संपूर्ण देशभरात केशशिल्पी महामंडळाची रचना करण्यात यावी. राष्ट्रसंत संत सेनाजी महाराज यांचं जे बांधवगड इथे स्मारक आहे मध्य प्रदेशात, तर ते आत्ता संपूर्ण वन्य संरक्षणामध्ये असतं. त्या ठिकाणी जाण्यासाठी परवानगी काढावी लागते. तर त्या ठिकाणी एक भव्य दिव्य स्मारक बांधून पायथ्याला त्या ठिकाणी एक मोठा महोत्सव मध्य प्रदेश सरकारने करावा आणि
ते करण्यासाठी मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी या माध्यमातून केंद्र सरकार असेल, मध्य प्रदेश सरकार असेल, यासाठी त्यांनी आम्हाला मदत करावी. दुसरं, भाई कोतवाल जे आपले हुतात्मा झालेले आहेत त्या भाई कोतवालांना भारतरत्न द्यावा ही आमची बरेच वर्षाची संपूर्ण महाराष्ट्राची नव्हे संपूर्ण देशभरातील कार्यकर्त्यांची मागणी. जसं भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांना दिला तसाच भारतरत्न पुरस्कार हा भाई कोतवाल यांना द्यावा. आणि विशेषतः जे केंद्रामध्ये OBC मंत्रालय स्थापन व्हावं, जातनिहाय जनगणना व्हावी, या दोन्ही गोष्टी करण्यासाठी आम्हाला आदरणीय मुरलीधर मोहोळ मदत करतील असा त्यांनी आम्हाला थोडा विश्वास दिल्यामुळे या ठिकाणी अनेक या समाजाच्या ज्या काही छोट्या मोठ्या मागण्या आहेत, विशेषतः समाजाला SCच्या सवलती मिळाव्यात, त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये समाजाला संरक्षण मिळावं आणि तशा पद्धतीचे कायदे केंद्रामध्ये करावेत, या अशा काही आमच्या मागण्या आहेत. त्याचं निवेदन मगाशी आम्ही त्यांना दिलं आणि त्यांनी देखील त्याच्यावर सकारात्मकता दाखवली. त्याबद्दल मी त्यांचा खरंच मनपूर्वक समाज म्हणून ऋणी आहे आणि भविष्यामध्ये देखील आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, ते देखील आमच्या पाठीशी असलेला आम्हाला विश्वास आहे. म्हणून आज या ठिकाणी आमच्या या मागण्यांना न्याय मिळेल असा विश्वास असल्याने आम्ही या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. नक्कीच आपण पाहतोय की प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. विविध समाज जे आहेत ते विविध उमेदवारांना पाठिंबा दर्शवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे सकल नाभिक समाजाच्या वतीने आज मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा देण्यात आला आहे आणि हेच सगळे समाज जे आहेत ते पुण्याचा खासदार निवडण्यामध्ये खूप प्रामुख्याची भूमिका दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण लोकसंख्या मोठी आहे आणि या सगळ्या मतांचा थेट परिणाम जो आहे तो पुणे लोकसभेच्या निकालावरती पडणार आहे. त्यामुळे सध्या अनेक समाज जे आहेत ते विविध उमेदवारांच्या पाठीशी उभे राहताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आज नाभिक समाजाने मुरलीधर मोहोळ यांना आपला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. पुणे लोकसभेच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आणि 2 दिवसात मतदान सुद्धा पार पडणार आहे. 3ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून सुद्धा मोठमोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या, प्रचार सभा झाल्या. मात्र या सगळ्यामध्ये आपल्याला एक व्यक्तिमत्व जे आहे ते ठळकपणे उठून या सगळ्या प्रचारात काम करताना दिसून आलं. ते म्हणजे गिरीश बापट यांच्या सुनबाई असलेल्या आणि भारतीय जनता पक्षात सध्या स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण केलेल्या स्वर्धा बापट. स्वर्धाताई माझ्याबरोबर आहेत. त्यांच्याशी आपण आज विविध गोष्टींवरती बातचीत करणार आहोत, प्रचार आणि निवडणुका सोडून सुद्धा. ताई, टॉप न्यूज मध्ये तुमचं खूप स्वागत आहे. काय सांगाल तुम्ही मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात प्रामुख्याने पुढे होतात? बापट साहेब गेले त्यानंतरची ही पहिली निवडणूक होती आणि त्यांच्याच जागेसाठीची आता ही पुढची निवडणूक असणार आहे. तर कसं पाहता या सगळ्याकडे तुम्ही पण आणि साहेबांचे सगळेच कुटुंबीय पण? नाही, खऱ्या अर्थाने ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यांचा खूप चांगला सहभाग झाला. पक्षाने दिलेल्या जबाबदारीचं म्हणजे आम्ही कर्तव्य म्हणून ती जबाबदारी पार पडतो. मी आता सध्या पुणे शहरात उपाध्यक्ष म्हणून काम करते आणि अनेक आमच्या संघटनेत ताकद ही आहे की वरून खालीपर्यंत अगदी बूथच्या रचनेपर्यंत सगळ्यांना दिलेलं काम नियमाने करतात आणि त्यामुळेच आम्ही खूप प्रचंड मतांनी विजयी होऊ, कारण आमची सिस्टम आणि पाया खूप स्ट्रॉंग आहे. साहेब गेल्यानंतरची ही निवडणूक, त्यांची कमी, त्यांचं एक असणार कार्यकर्त्यांमधलं त्यांचं वजन म्हणता येईल आपल्याला, पुण्याच्या संपूर्णच राजकारणातलं त्यांचं वजन, साहेब नाहीत याची उणीव भासते का? आणि ते सगळं आता कसं भरून काढताय तुम्ही? खूप ठिकाणी बापट साहेब नसल्याचं जाणवतं आणि जिथे तिथे आम्ही जातोय तिकडचे कार्यकर्ते, नागरिक, आज मी हाऊस टू हाऊस फिरताना प्रत्येक घरोघरी बाबांच्या आठवणी लोक सांगतात. म्हणजे फक्त कार्यकर्ते असं नाही, पण त्यांचे राजकारण नाही, त्यांनी समाजकारण केलं, त्यामुळे मैत्री पलीकडचे संबंध पण ठेवले आणि खूप चांगला एक वातावरण राजकारणात ठेवण्याचं काम त्यांनी केलं. नक्कीच ताई, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये सूत्रसंचालन करताना पाहायला मिळालात आणि त्यानंतर अचानक खूप जास्त चर्चा झाली स्वर्धा बापट या नावाची. कसा होता तो अनुभव आणि त्यासाठी काही प्रिपरेशन केलं होतं का आणि कसं होतं एकंदरीत सगळं? खूपच छान. मी भाग्यवान समजते स्वतःला की मोदीजींच्या सभेचं निवेदन करण्याचा चान्स मला मिळाला. खरं तर खूप मोठी जबाबदारी होती ती माझ्यावर, पण मला कमी वेळ मिळाला. अगदी खूप आधीपासून तयारी करण्याची काही आदल्या दिवशी कळाल्यामुळे, दुसऱ्या दिवशी दुपारी नावं कळाल्यामुळे खूपच लिमिटेड टाइम स्लॉट होता. पण मी निवेदन कधीच केलं नव्हतं यापूर्वी, त्यामुळे मला नवीन होतं सगळंच.
पण ठीक आहे, कार्यकर्त्यांचा उत्साह बघून आपल्याला खूप उत्साह येतो आणि खूप मोदीजी येणार त्याचा जल्लोष होता लोकांमध्ये आणि खूपच उत्साहाचं वातावरण असल्यामुळे मला ते सोपं गेलं. नक्कीच तुम्ही बोललात की आम्हाला एक दिवस आधीच हे कळलं होतं, तर म्हणजे तुम्हाला याबद्दल काहीच माहित नव्हतं याआधी, किंवा मग सूत्रसंचालनासाठी कोणी वेगळं नाव होतं की आधी, असं काही झालं होतं? कसं असतं, परमिशन यायला सगळ्यांचेच पासेस पण उशिरा आले आणि डायसवर कोण असावं कोण नाही प्रोटोकॉलनुसार ते पीएमओ कडनं यायला उशीर होतो कधी कधी, तर त्यामुळे टेक्निकल अडचणी काही होत्या, त्यामुळे नक्की नव्हतं की करायचंय का नाही करायचं असं. तो शेवटपर्यंत धाकधूक होती, पण आता जबाबदारी दिल्यावर मग आम्ही लगेच तयारी करून तिथे प्रेझेंट व्हायला काही म्हणजे सोपं गेलं, असं काही फार वाटलं नाही अडचणीचं. तुम्ही म्हटलात की सोपं गेलं हे सगळं, मात्र हा कार्यक्रम झाल्यानंतर किंवा व्हायच्या आधी तुमची मोदीजींशी काही भेट झाली का, किंवा काही बोलणं झालं का, काही अनुभव काय होता त्यावेळेसचा? नाही, माझी भेट आधी मोदीजींशी झाली होती, मागच्या कार्यक्रमात आले होते तेव्हा. पण यावेळेला मोदीजी असताना खूप भीती वाटत होती. तिकडे त्यांच्या समोर व्यासपीठावर इतके मान्यवर होते, त्यामुळे त्यांच्या समोर निवेदन करणं हे काय पहिल्यांदा असं वाटत होतं की जमेल की नाही जमेल आपल्याला, पण नंतर मग ते सोपं गेलं. आणि मोदीजींचं कसं आहे, जुना बापट साहेबांचा परिचय आहे, त्यामुळे फॅमिलीला चांगले ओळखतात आणि आमचा पार्टी म्हणजे परिवार असल्यामुळे तशी भेट आत्ता तर नाही झाली पण आधी झाली आणि ते अगदी पारिवारिक म्हणतात ना संबंध असल्यामुळे ते तसेच बोलतात सुद्धा की घरातला मोठा व्यक्ती कसा आधार देतो तसा आधार देण्याचं काम त्यांनी केलं. ताई, तुम्ही मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारामध्ये खूप पुढे दिसलात आम्हाला, तर हा अनुभव कसा होता? तुम्ही या इलेक्शनमध्ये खूप पुढे होतात आणि पुढचं काही प्लॅनिंग आहे का यानंतरचं आता, आणि या निवडणुकीबद्दल तुम्हाला स्वतःला काय वाटतं? किती मताधिक्याने मुरलीधर मोहोळ निवडून येतील किंवा तुमचा अंदाज काय? प्रचारात पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मला जी दिलेली जबाबदारी होती ती मी पार पडली. सगळीकडे आम्ही कसब्यामध्ये हाऊस टू हाऊस फिरलो, रॅलीज केल्या आणि जिथे तिथे कमी पडू नये आपण संपर्कात, हे आम्ही पाहिलं की लोकांपर्यंत आम्ही मुरलीधर अण्णा मोहोळ हे उमेदवार आहेत आणि त्यांचं काम आणि त्यांचा अजेंडा हे पोहोचवण्याचं आम्ही काम केलं. आणि जसं पक्ष देईल, पक्ष आमच्यासाठी प्लॅन करत असतो, पक्ष समाजासाठी प्लॅन करत असतो आणि ते खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंट करण्याचं काम आम्ही करतो. त्यामुळे जसं आम्ही म्हणतो ना वॉरियर्स आहेत बूथला, तसे आम्ही पक्षाचे वॉरियर आहोत आणि जे काही काम आम्हाला देतील ते आम्ही करू आणि या भविष्य काळातही मला जे काही काम देतील ते मी करीन. ताई, पुन्हा तोच प्रश्न, मागचाच प्रश्न मी तुम्हाला विचारते, मताधिक्याच्या बाबतीत काही अंदाज सांगू शकता? मताधिक्य पर कॉन्स्टिट्युएन्सी, पण ओव्हरऑल मताधिक्य खूप प्रचंड मतांनी विजय होतील. आकड्यांमध्ये आपण जायला नको, कारण काय निवडणूक काही चॅलेंज नाही आमच्यासाठी. पुण्याची निवडणूक जनता मोदीजींच्या मागे आहे, मुरलीधर अण्णांचं काम पाहिलेली आहे, जनता सुजाणे पुणेकर नक्की अण्णांना विजय करतील. गिरीश बापट साहेब सुद्धा खूप मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते, त्यानंतर आता मुरलीधर अण्णा मोहोळ हे उभे राहिलेले आहेत. एखादं साम्य सांगायचं झालं या दोन्ही नेत्यांमधलं तर काही सांगू शकता का, किंवा वेगळे पण दोन्ही? नाही, प्रत्येक व्यक्तिमत्व हे एक वेगळं असतं आणि प्रत्येकाची ओळख ही वेगळी असते. पण मी असं म्हणू शकते की बापट साहेबांचं आणि अण्णांचं गुरु शिष्याचं नातं असल्यासारखं असल्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत मुरली अण्णा तयार झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं येणारे सगळे पॉझिटिव्ह गुण अण्णांमध्येही आहेत आणि तसंच पार्टीला पुढे नेण्याचं काम मुरलीधर मोहोळ करतात. गिरीश बापट साहेबांची ही जागा होती खासदारकीची, मुरलीधर मोहोळ जर निवडून आले तर तितक्याच सक्षमपणे या जागी निवडून येतील आणि संपूर्ण कारकीर्द पाहतील का? त्यांचं जे खासदार म्हणून काम असेल ते बापट साहेबांसारखंच करतील का, असं वाटतं का तुम्हाला? हो, नक्की वाटतं. आता कसं आहे, आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत, आम्हाला विकासाचा अजेंडा आहे, त्यामुळे हे एक पद नसून आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी पुढे येत आहोत आणि मुरलीधर मोहोळ हे जनतेचे सेवक म्हणून अधिक खूप मोठं काम त्यांनी उभं केलेलं आहे. त्याचप्रमाणे ते खासदारकीचा वारसा भक्कमपणे सांभाळतील असं मला वाटतं. ताई, मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधामध्ये रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. अर्थात त्यांनी
अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेला कसब्याला सुरुंग लावला होता पोटनिवडणुकीमध्ये, तर हे कुठेतरी जास्त आव्हानात्मक वाटतंय का? कारण तुम्ही स्वतः कसब्याच्या प्रचारामध्ये प्रामुख्याने पुढे होतात. नाही, मला असं वाटत नाही, कारण ही देशाची निवडणूक आहे. मोदीजींच्या एवढा मोठा कामाचं आपण जनतेने पाहिलंय आणि तेच काम पुढे नेण्याची जबाबदारी मुरलीधर अण्णा मोहोळ हे करणार आहेत. आणि त्यामुळे मला नाही वाटत कसब्याचं काहीही आव्हान असेल. चांगल्या मतांनी कसब्याचे नागरिक हे मुरलीधर अण्णा मोहोळ यांना निवडून देतील. आणि या देशाची निवडणूक असल्यामुळे पुढच्या 5 वर्षात देश कोणाच्या हातात द्यायचा आहे हे ही बाब आहे ना, ती जनता ठरवणार आहे. त्यामुळे असं काही चॅलेंज आहे आम्हाला असं वाटत नाही. ठीक आहे, काही कधी कधी जय पराजय होत राहतो, तर ते लोकल निवडणुकांचा विषय होतात. पण तरी तुम्हाला दोन्ही उमेदवार म्हणजे आता मुरलीधरांना सोडून जे दोन्ही उमेदवार आहेत ते कुठेतरी टफ वाटतात का? तुमचं पर्सनल ओपिनियन काय याबद्दल? नाही, ते जवळपासही नाही आहेत मला वाटतं. मुरलीधर अण्णा मोहोळ हे कामाच्या दृष्टीने, पार्टी म्हणून त्यांचा एक म्हणतो ना की प्रत्येकाचा एक अजेंडा असतो, विकासाचा अजेंडा, त्यांचा संकल्प, या सगळ्या बाबतीत मुरलीधर अण्णा मोहोळ प्रामुख्यानं पुढे आहेत आणि त्यांच्यासोबत जनता आहे. आणि तुम्ही जागोजागी पाहाल तर खूप कौतुक आज उमेदवारांचं होतं सगळ्यांकडनं, कारण त्यांनी खूप काम केलेलं आहे, नोन आहेत, अनेक वर्ष संघटनेत काम केलेलं आहे, इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये काम केलेलं आहे आणि खूप मोठ्या मोठ्या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये पुण्याच्या त्यांनी प्रामुख्याने जबाबदारी घेऊन ते पूर्णत्वास येण्यासाठी खूप परिश्रम घेतलेले उमेदवार आहेत. त्या तुलनेत बाकीच्या उमेदवारांनी काहीच काम उभं केलं नाही. त्यामुळे असं आपण कंपॅरिझन करू शकत नाही आणि कुठलाच चॅलेंज आम्हाला नाही. आणि बहुसंख्येनं मतदान होऊन आम्हालाच ते मतदान येईल आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार विजय होईल. राज्यात किती जागा येतील, काही थोडासा अंदाज? राज्याचं प्रत्येक ठिकाणाचं थोडं गणित वेगळं असल्यामुळे, पण नक्कीच आम्हाला जास्ती मताधिक्य मिळेल एवढं मी सांगू शकते. ताई, आपण मुरलीधर मोहोळ यांच्याबद्दल, पुणे लोकसभेबद्दल बरंच काही बोललो. शेवटचे काही प्रश्न तुमच्यासाठी, की तुम्ही सुद्धा सांगलीमध्ये नगरसेविका होतात आणि आता प्रचारामध्ये आहात, तर तुमचे काही पुढचे प्लॅनिंग्स आहेत का? किंवा आता विधानसभा येते, त्यानंतर लगेच महानगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका लागतील, तर त्या अनुषंगाने काही तयारी सुरू आहे का? नाही, वैयक्तिक प्लॅनिंग असं आमच्यामध्ये नसतं. मी सांगितल्याप्रमाणे की पक्ष ठरवेल ती भूमिका आम्ही घेत असतो आणि आम्हाला काम करायचंय, जनतेपर्यंत पोचायचंय, समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत आम्हाला पोचायचंय. आणि विकास हा दिल्लीपासून आता लोकसभेच्या निवडणुका आहेत, इतक्या योजना आहेत, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं खूप मोठं काम आहे. ते आम्ही सातत्याने करत आलो आणि आताही करू. तरी सुद्धा ताई, तुमचं कसब्याच्या जेव्हा पोटनिवडणुका लागल्या तेव्हा सुद्धा तुमचं नाव चर्चेत आलं होतं, तर आता मग लगेच विधानसभा लागतात, तर मग पुन्हा तसं काही होऊ शकतं का? नाही, चर्चा तर होतच असते, चर्चेला आपण रोखू नाही शकत. पण मी सांगितल्याप्रमाणे आम्हाला पक्ष महत्वाचा आहे. शेवटी आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत. तुम्ही इच्छुक आहात? नाही, तेच सांगते मी तुम्हाला पुन्हा की वैयक्तिक इच्छुक असणे नसणे हे काही महत्व नाही आहे ह्याला. आमच्याकडे वरिष्ठ नेते ठरवतात, कोर कमिटी असते, वरती पार्लमेंटरी बोर्ड असतो. हे सगळे मिळून पार्टीचं भवितव्य ठरवतात. जे लोक काम करतील, ज्यांचा परफॉर्मन्स असेल, ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, सगळा सर्व्हे बेस्ड आमच्याकडे आता टेक्नॉलॉजी असल्यामुळे चांगल्या उमेदवाराला संधी मिळते. ताई, शेवटचा प्रश्न नाही खरं तर मला असं सांगायचं आहे की निवडणुकांचा टक्का मतदानाचा टक्का खूप घसरला. 3 टप्प्यांमध्ये हे पाहायला मिळालं. मागच्या वेळेस सुद्धा आपल्याकडे फक्त 49% मतदान झालं होतं लोकसभेचं आणि यंदाच्या वर्षी ते आणखीन कमी होऊ शकतं कदाचित. तर काय आमच्या प्रेक्षकांना सगळ्यांना आवाहन कराल? मी सगळ्यांना, माझ्या मतदार बंधू भगिनींना आवाहन करते की आपण, लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव सुरू आहे, तर आपण चांगले राज्यकर्ते निवडून आणण्यासाठी आपण आपलं मतदानाचं कर्तव्य बजावलं पाहिजे आणि बहुसंख्येने आपण मतदान करावं, एवढीच मी विनंती आपल्याला करते. माझ्याबरोबर
प्राध्यापक स्वर्धा बापट होत्या आणि त्यांनी आपल्याला त्यांचे बरेच अनुभव सांगितले या प्रचाराच्या दरम्यानचे सुद्धा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या वेळेस त्यांनी केलेलं सूत्रसंचलन असेल अशा बऱ्याच गोष्टींवर आपण त्यांच्याशी चर्चा केली आणि मुरलीधर मोहोळ हे खूप मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय। कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। देशातल्या चौथ्या टप्प्यातल्या निवडणुकांचा प्रचार आज संपलाय। 2 दिवसात या चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडेल। अर्थात यात पुणे लोकसभेसाठीही मतदान होणार आहे। त्यासाठी जिल्हा प्रशासनही सज्ज झाले। चला तर मग पाहूया पुण्यात मतदार किती, मतदान केंद्र किती, त्याचबरोबर मतदान केंद्राच्या परिसरात आणि मतदान करायला जाणाऱ्या सर्व मतदारांसाठी कोणते निर्बंध आहेत यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। मतदारांनो जागरूक व्हा, मतदानाचा हक्क बजावा। चला तर मग मतदान करूया। पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण 20,61,276 मतदार आहेत। पुणे मतदारसंघातील पावणे 21 लाख मतदारांपैकी सर्वाधिक मतदार हे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील आहेत। वडगाव शेरीत एकूण 4,67,669 मतदारांची संख्या आहे। तर त्या पाठोपाठ कोथरूड मतदारसंघात 2,68,347, कसबापेठ मतदारसंघात 2,25,678, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात 1,88,270, पर्वती मतदारसंघात 1,83,677, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात 1,72,544 मतदार आहेत। कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदार आहेत हे आपण पाहिलं। आता प्रत्येक विधानसभेत किती मतदान केंद्र आहेत हे देखील पाहूयात। पुणे लोकसभेतील 20,61,276 मतदारांसाठी तब्बल 2,018 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे। त्यापैकी वडगाव शेरीतील मतदारांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात 453, कोथरूडमध्ये 397, पर्वतीमध्ये 344, शिवाजीनगरमध्ये 280, कसबा पेठेत 270 तर पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये 274 मतदान केंद्रावर मतदान पार पडेल। राज्यातील तिन्ही टप्प्यातील मतदानाचा टक्का मागच्या निवडणुकांच्या तुलनेत घसरल्याचं पाहायला मिळत आहे। पुणे लोकसभेत नक्की किती टक्के मतदान झालं होतं हे देखील पाहूयात। 2019च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यात 20,75,039 मतदार होते। त्यापैकी केवळ 10,34,154 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, म्हणजेच 49.84% मतदान झालं होतं। म्हणजेच 50%पेक्षाही कमी मतदारांनी मतदान केलं होतं। त्यात यंदाच्या वर्षी सर्वच मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरल्यामुळे पुण्यात हा टक्का कमी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे जनजागृती केली जात आहे। त्या अंतर्गतच मतदारांना सहजरित्या आपलं मतदान केंद्र जाणून घेण्यासाठी मतदारांनी eci.gov.in या निवडणूक आयोगाच्या वोटर सर्व्हिस पोर्टलवर लॉग इन करावं व इलेक्ट्रोल रोल ऑप्शनमध्ये जाऊन आपलं नाव शोधावं। अशा पद्धतीने सहजरित्या मतदारांना आपलं मतदान केंद्र माहिती करता येऊ शकतं। पुणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरळीतपणे पार पडाव्यात म्हणून काही निर्बंध आणि मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आली आहेत। त्याबरोबर मतदान केंद्रावर जाताना कोणत्या गोष्टी सोबत घेऊन जाऊ नये पाहूयात। फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973च्या कलम 144 अन्वये 12 मे रात्री 12 वाजल्यापासून ते 13 मे रात्री 12 वाजेपर्यंत निर्बंध असणार आहेत। या अंतर्गत प्रत्येक मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात कोणतीही व्यावसायिक दुकानं, हॉटेल, रेस्टॉरंट, टपऱ्या बंद असतील। केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील। त्याचबरोबर कोणतेही वाहन 100 मीटरच्या आत आणण्यास बंदी आहे। निवडणूक प्रक्रियेशी संबंधित वाहने वगळता सर्वांना हा नियम लागू असणार आहे। त्याचबरोबर मतदान करण्यासाठी जाताना जवळ मोबाईल, ज्वलनशील पदार्थ किंवा वस्तू, पाणी, इलेक्ट्रॉनिक उपकरणं किंवा इतर कोणतीही वस्तू बाळगता येणार नाही। भारतीय मतदान पद्धती ही गुप्त मतदान पद्धती असल्यामुळे आणि मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी हे निर्बंध घातलेले आहेत। जिल्हा प्रशासनाने मतदारांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, वेटिंग रूम्स, तात्काळ वैद्यकीय सेवा अशा प्रकारच्या सेवांची व्यवस्था केलेली आहे, ज्यामुळे मतदारांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही। त्यामुळेच 13 मे हा पुण्यातील मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून एन्जॉय करण्यापेक्षा हा दिवस आपल्याला संविधानाने दिलेला सर्वात मोठा अधिकार म्हणजेच मतदानाचा अधिकार बजावण्याचा दिवस आहे। आपल्याकडे आपलं सरकार आणि योग्य उमेदवार निवडण्याची ताकद आणि स्वातंत्र्य आहे। म्हणूनच पुण्यातील सर्व मतदारांनी आपला हक्क बजावावा असं आवाहन टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून करण्यात येत आहे। आजच्या 9च्या बातमीपत्रात इथे थांबण्याची वेळ झाली। पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।